is the non-communicable disease. Those diseases which transfer from one person to another person, they are called as communicable disease or contagious disease or transmissible disease. And those diseases which are not transferred from one person to another person, they are called as non-contagious disease, non-communicable disease, non-transmissible disease. Beta, communicable diseases are not generally fatal. Example is the common cold. But some of the communicable diseases are very dangerous. They are fatal. Example is the AIDS. That means it may be responsible for the death. Similarly, beta, some of the non-communicable diseases are also fatal, dangerous. Example is the cancer, and most of are the non-fatal. Example is the diabetes mellitus. But this much of content in last lecture in detail we have completed. इथपर्यंतचा जो कंटेंट आहे तो लास्ट लेक्चर मध्ये अतिशय छान प्रकारे आपण कंप्लीट केलेला होता. ठीक आहे, मग आज आपण राहिलेला जो पोर्शन आहे तो आपण कंटिन्यू करूया. ठीक, बेटा कम्युनिकेबल डिसीज आपण शिकलं आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आपण शिकलं. मग कम्युनिकेबल डिसीजेस आपण कुणाला म्हटले? जे डिसीजेस एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्सफर होतात त्याला आम्ही नाव दिलेलं आहे कम्युनिकेबल डिसीज. ह्याचा अर्थ कम्युनिकेबल डिसीज मध्ये बेटा एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे कोण ट्रान्सफर होतो? पॅथोजन. कोण ट्रान्सफर होतो? पॅथोजन. ह्याचा अर्थ कम्युनिकेबल डिसीजेस आर अगेन डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप. कम्युनिकेबल डिसीजेसला आम्ही पुन्हा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केले. कशा बेसिसवर? ऑन द बेसिस ऑफ विच पॅथोजन इज इन्व्हॉल्ड. कुठल्या टाइपचा पॅथोजन इन्व्हॉल्व आहे त्या बेसिसवर कम्युनिकेबल डिसीजेसला आम्ही पुन्हा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केले. जर कम्युनिकेबल डिसीज व्हायरसमुळे जर झाला त्याला आम्ही नाव दिले व्हायरल डिसीज. जर कम्युनिकेबल डिसीज बेटा बॅक्टेरियामुळे जर झाला त्याला आम्ही नाव दिले बॅक्टेरियल डिसीज. जर कम्युनिकेबल डिसीज फंगाईमुळे जर झालेला असेल त्याला आम्ही नाव दिले फंगल डिसीज. आणि जर कम्युनिकेबल डिसीज बेटा प्रोटोझोआमुळे जर झालेला असेल तर त्याला आम्ही नाव दिले प्रोटोझोअल डिसीज. आणि जर कम्युनिकेबल डिसीज हेल्मिंथमुळे जर झालेला असेल, वर्म्समुळे जर झालेला असेल तर त्याला आम्ही नाव दिलेलं आहे हेल्मिंथिक और वर्म डिसीजेस. लक्षात आलं? ह्याचा अर्थ कुठल्या टाइपचा पॅथोजन इन्व्हॉल्व आहे त्या बेसिसवर कम्युनिकेबल डिसीजला आम्ही पुन्हा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केलं. आता मजेशीर बेटा आपल्या टॉपिक मध्ये भरपूर डिसीजेस दिलेत आणि त्याच डिसीजेसचं एक्झाम्पल मी इथं घेतले. जसं की व्हायरल डिसीज आपण दोन शिकणार आहे. एक आहे बेटा कॉमन कोल्ड आणि दुसरा काय आहे? एड्स. दुसरा काय? एड्स. दोघं सुद्धा काय? कम्युनिकेबल डिसीज आहे. म्हणून मी इथे एक्झाम्पल घेताना काय घेतलंय? एड्स आणि कॉमन कोल्ड. हा अतिशय महत्वाचा टेबल आहे. तसंच बेटा आपल्याला बॅक्टेरियल डिसीजेस शिकायचंय आणि भरपूर बॅक्टेरियल डिसीज शिकायचे. कुठले कुठले? एक्झाम्पल टायफॉइड, एक्झाम्पल निमोनिया, एक्झाम्पल डिसेंट्री. एक्झाम्पल बेटा इथं दिले डिसेंट्री, एक्झाम्पल प्लेग आणि एक्झाम्पल डिप्थेरिया. हे पाचीच्या पाची जे डिसीज आहेत हे बॅक्टेरियल डिसीज आहेत. म्हणून बेटा बॅक्टेरियामुळे होणारे जे कम्युनिकेबल डिसीज आहेत त्याला आम्ही नाव दिले बॅक्टेरियल डिसीज. आणि त्याचे एक्झाम्पल काय? पहिला टायफॉइड, दुसरा निमोनिया, तिसरा डिसेंट्री, चौथा प्लेग आणि पाचवा कुठला आहे? डिप्थेरिया. पाचवा कुठला बेटा? डिप्थेरिया. बेटा फंगाईमुळे आपल्या बॉडीच्या सरफेसवर एक डिसीज होतो, म्हणजे आमच्या स्किनला एक डिसीज होतो आणि तोच जो डिसीज आहे त्याला आम्ही नाव दिले रिंगवर्म इन्फेक्शन. तोच जो स्किन डिसीज आहे त्यालाच आम्ही नाव दिलेलं आहे रिंगवर्म इन्फेक्शन. आणि रिंगवर्म इन्फेक्शन सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकणार आहे पुढे. बेटा प्रोटोझोआमुळे सुद्धा आम्हाला काही डिसीजेस होतात आणि त्याचं एक एक्झाम्पल आमच्या एनसीईआरटी मध्ये प्रोटोझोअल डिसीजचं दिलंय. त्याला आपण डिटेलमध्ये शिकायचंय आणि तो आहे दोन एक्झाम्पल दिलेत. एक आहे मलेरिया आणि दुसरा आहे अमिबियासिस. दुसरा काय बेटा? अमिबियासिस. मलेरिया आणि अमिबियासिस हे दोघं सुद्धा काय आहेत? प्रोटोझोअल डिसीज. पुढे तसंच बेटा आमच्या टॉपिक मध्ये आणखी दोन हेल्मिंथ डिसीज दिलेत आणि त्याला सुद्धा डिटेल मध्ये शिकायचंय. पहिला आहे अस्केरियासिस आणि दुसरा आहे बेटा फिलेरियासिस. हे दोन्ही सुद्धा वर्म मुळे होतात म्हणून त्याला आम्ही नाव दिलेलं आहे वर्म डिसीज. ह्याचा अर्थ कम्युनिकेबल डिसीजेसला आम्ही पुन्हा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केले ऑन द बेसिस ऑफ विच टाइप ऑफ पॅथोजन. कुठल्या पॅथोजनमुळे हे कम्युनिकेबल डिसीज होतात त्या बेसिसवर आम्ही कम्युनिकेबल डिसीजला पुन्हा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केले. तसंच जसं आम्ही कम्युनिकेबल डिसीजला वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केले तसंच आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेसला सुद्धा वेगवेगळ्या टाइप मध्ये डिवाइड केले. जसं की बेटा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आर फर्दर डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप्स. नंबर 1
जेनेटिक डिसऑर्डर. काय बेटा, जेनेटिक डिसऑर्डर. तुम्ही म्हणता जेनेटिक डिसऑर्डर नॉन कम्युनिकेबल आहे का? हो, ज्या पर्सनला जेनेटिक डिसऑर्डर आहे त्याच्या बाजूला जर तुम्ही जर जाऊन बसलात तर तुम्हाला होतो का? हा नाही होत. याचा अर्थ कम्युनिकेबल आहे का नॉन कम्युनिकेबल? नॉन कम्युनिकेबल. जेनेटिक डिसऑर्डरचं फार महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ज्याच्यावर नीटमध्ये नीटमध्ये क्वेश्चन येऊन गेलाय, तो आहे अल्बिनिझम. कुठला आहे बेटा? अल्बिनिझम. जर आपण जर बघितलं बेटा, या मुलामध्ये केस पांढरे आहेत, स्किन पांढरे आहेत, डोळे पांढरे आहेत. मग तुम्ही म्हणता असं का बरं? कारण बेटा आमच्या स्किनला कलर देणारा, आमच्या हेअर्सला कलर देण्यासाठी बेटा एक पिगमेंट असतो आणि त्याचं नाव आहे बेटा मेलॅनिन. काय बेटा? मेलॅनिन. तुम्ही म्हणता सर ह्यानं लई पावडर लावलंय म्हणून पांढरं दिसालंय, ह्यानं चुन्ना खाल्लाय म्हणून पांढरा दिसायला. असं आहे का? नाही. अहो, आमच्या स्किनला कलर देणारा, आमच्या हेअरला कलर देणारा एक पिगमेंट आहे आणि त्या पिगमेंटचं नाव आहे मेलॅनिन. काय बेटा? मेलॅनिन. आता हा मेलॅनिन या पर्सन मध्ये, या मेलॅनिन ह्या बॉय मध्ये बेटा तयार झालेला नाही, म्हणून त्याच्या स्किनचं कलरेशन कसं आहे? व्हाईट आहे. कसं आहे बेटा? व्हाईट आहे. त्याच्या हेअरचं कलरेशन कसं आहे बेटा? व्हाईट आहे. ह्याचा अर्थ बेटा यांनी पावडर लावले का? नाही. मेलॅनिन तयार न झाल्यामुळे त्याची स्किन कशी दिसते? व्हाईट दिसते. ह्याचा अर्थ आमच्या स्किनला बेटा कलर कसा आहे? व्हाईट आहे. का बरे? कारण स्किनला कलर देणारे जे बेटा पिगमेंट आहेत मेलॅनिन, तो ॲबनॉर्मल आहे. त्याला बनवणारे जी जीन्स आहेत त्याच्यामध्ये ॲबनॉर्मलिटी आहे, म्हणून याच्यामध्ये मेलॅनिन बनत नाही. म्हणून याच्या स्किनचा कलरेशन कसा आहे? व्हाईट आहे. ह्याच्या केसाचा कलरेशन कसं आहे बेटा? व्हाईट आहे. का बरं व्हाईट आहे? कारण मेलॅनिन मध्ये ॲबनॉर्मलिटी आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. म्हणून मी म्हटलं की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आर अगेन डिवायडेड इनटू डिफरंट टाइप. नंबर 1 जेनेटिक डिसऑर्डर, सेकंड वन डिफिशियन्सी डिसऑर्डर. पण जर आम्हाला लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी, जर आम्हाला आयोडीनची डिफिशियन्सी जर झाली, आमच्या बॉडीला आयोडीन लागतो, आपण शिकलोय मायक्रोन्यूट्रिएंट्स, आमच्या बॉडीला आयोडीन लागतो आणि जर आमच्या बॉडीमध्ये आयोडीनची डिफिशियन्सी जर झाली तर तशा वेळेला आमच्या नेक रिजनमध्ये असलेली जी थायरॉइड ग्लँड आहे ती भली मोठी होते आणि त्याच कंडिशनला आम्ही नाव दिलंय गॉयटर. काय म्हटलं बेटा? गॉयटर. याचा अर्थ गॉयटर का बरं झालं? आमच्या बॉडीला आयोडीनची कमतरता झाली म्हणून गॉयटर झालं. याचा अर्थ गॉयटर हा काय आहे? डिफिशियन्सी डिसीज. पण डिफिशियन्सी डिसीजेस मेनली कशामध्ये इन्क्लूड आहेत? कम्युनिकेबल का नॉन कम्युनिकेबल? नॉन कम्युनिकेबल. म्हणून मी म्हटलं की डिफिशियन्सी डिसीजेस आर अगेन इन्वॉल्ड इन नॉन कम्युनिकेबल डिसीज. पुढे बेटा नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा तिसरा जो टाईप आहे त्याला आम्ही नाव दिलंय ऑर्गॅनिक और मेटाबॉलिक. म्हणजे जर आमच्या मेटाबॉलिझम मध्ये जर काही जर प्रॉब्लेम असेल तर त्या मेटाबॉलिझम मध्ये असलेल्या प्रॉब्लेममुळे होणारे जे डिसीजेस आहेत त्याला आम्ही नाव दिलंय ऑर्गॅनिक और मेटाबॉलिक डिसीज. एक्झाम्पल ओबेसिटी. जर तुम्ही जर बघितलात या पर्सनमध्ये डेअरी लई पुढे आले, ह्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये फॅट जमा झाले. बेटा एक्सेस जर फॅट जर डिपॉझिट जर झाला तर त्या कंडिशनला आम्ही म्हणतो लठ्ठपणा, त्यालाच आम्ही म्हणतो ओबेसिटी. काय म्हटलं बेटा? ओबेसिटी. ह्याचा अर्थ ओबेसिटी असोसिएटेड जे डिसीजेस आहेत ते कशाचं एक्झाम्पल आहे? मेटाबॉलिक डिसीजेसचं एक्झाम्पल आहे किंवा ऑर्गॅनिक डिसीजचं एक्झाम्पल. लक्षात आलं? पुढे डिजनरेटिव्ह डिसीजेस. बेटा जर आपण बघितलं आपलं वय जसं जसं वाढतं तसं आमच्या बॉडीमध्ये असलेले काही जे स्ट्रक्चर्स आहेत ते खराब होत जातात आणि ते खराब झाल्यामुळे आमच्या बॉडीमध्ये काही डिसीजेस होतात किंवा ॲटो इम्युनिटी डेव्हलप झाल्यामुळे, शब्द बघा सगळ्यांनी, ॲटो इम्युनिटी डेव्हलप झाल्यामुळे आमच्या बॉडीची इम्युनिटी बऱ्याच वेळेला आमच्याच स्ट्रक्चरला मारण्याचं काम करते, खराब करण्याचं काम करते. तशा वेळेला सुद्धा आमच्या बॉडीमध्ये डिसीजेस होतात आणि त्याच डिसीज कंडिशनला आम्ही नाव दिलेलं आहे डिजनरेटिव्ह डिसीज. काय म्हटलं बेटा? डिजनरेटिव्ह डिसीज. डिजनरेटिव्ह डिसीजचं एक्झाम्पल काय आहे? ऑस्टिओआर्थ्रायटिस. आपल्याला माहित आहे जॉईंटच्या मध्ये असलेला जो सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे तो सायनोव्हियल मेम्ब्रेन जर खराब जर झाला तर तशा वेळेला दोन बोन एकमेकांना घासतात आणि बोन मध्ये डॅमेजेस होतात. बोन एकमेकांना घासल्यामुळे बेटा बोनच्या सरफेसला इजा होते आणि त्याच कंडिशनला आम्ही नाव दिलेलं आहे ऑस्टिओआर्थ्रायटिस. ह्याचा अर्थ ऑस्टिओआर्थ्रायटिस कुठल्या टाईपचा डिसीज आहे? डिजनरेटिव्ह. कुठल्या टाईपचा? डिजनरेटिव्ह. मग तुम्ही जर बघितलात हे सगळे जे डिसीजेस आहेत हे एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्सफर होतात का? नाही. म्हणून त्याला आम्ही काय म्हटलंय? नॉन कम्युनिकेबल. काय म्हटलं बेटा? नॉन कम्युनिकेबल. मग नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये कुठले आहेत? नंबर 1
genetic disorder. Second one, deficiency related disorder. Third one, organic or metabolic disorder. And fourth one is the degenerative diseases. Fourth कुठले बेटा? degenerative disease. हे तुम्हाला फक्त माहित राहावं म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. हे आपल्या NCERT मध्ये क्लासिफिकेशन दिलेलं नाही. ह्याच्या अगोदरचं कम्युनिकेबल डिसीज जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. पुढे